आज करणार आहोत आपण बटाट्याचा कीस। वाळवणातलाच एक प्रकार। मोठे आकारातले बटाटे घेतलेले आहेत, त्याचं साल मी काढून घेतेय। आता जाड किसणीने आपल्याला किसून घ्यायचे आहेत। खाली पाणी ठेवलेलं आहे म्हणजे मग बटाट्याचा कीस काळा पडणार नाही। आणि किसणी मात्र इथे जाडच वापरायची आहे। बटाटे किसून झालेले आहेत। 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्यातला स्टार्च निघून जाईल आणि काळपटपणा पण निघून जाईल। स्वच्छ पाण्यामध्ये तो 5 मिनिटं तसाच ठेवायचा आहे। पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यात मीठ घातलंय। पाणी थोडं कोमट झालं की मग आपण बटाट्याचा कीस त्यात घालणार आहोत। बटाट्याचा कीस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे 10 मिनिटं मध्यम गॅसवर। शिजवताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की बटाटा खूप शिजला नाही पाहिजे, म्हणजे 80% शिजवायचा, 20% थोडा कच्चा ठेवायचा। आणि जर आपल्याला समजा गोंधळ होत असेल तर साधारणतः 1 उकळी आली की आपण गॅस बंद करायचा, तरी तो आपल्याला हवा तसा शिजतो। आता एक उकळी आली आहे पहा, मी गॅस बंद करणार आहे। चाळणीमध्ये काढून पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे आणि थंड पण करायचं आहे। कीस वाळत घालताना अजिबात त्यामध्ये पाणी नको। खालीवर करून थोडंसं गार करून घ्यायचा कीस। ताटाला अगदी 1 थेंब तेल लावलेलं आहे आणि हा गार झालेला कीस आपण अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा। आता इथे आपण प्लास्टिकच्या कागदावर, कॉटनच्या कापडावर देखील हा कीस वाळवून घेऊ शकतो। ऊन असेल तर उन्हात वाळवायचा आणि नसेल तर मग फॅन खाली देखील वाळवलेला चालतो। पण वर्षभर जर टिकवायचा असेल तर आपल्याला ऊन दाखवावंच लागतं। ऊन दाखवल्यामुळे काय होतं की बटाट्याचा कीस किंवा कोणताही वाळवण वर्षभर सहज टिकतं। आता कीस मी हा वाळवायला ठेवणार आहे। कीस छान वाळलेला आहे। आता आपण तो तळून बघणार आहोत। तेलाचं टेम्परेचर मध्यम हवं, खूप तापलेलं तेल नको किंवा खूप थंड पण नको। बटाट्याचा कीस आता मी तुम्हाला तळून दाखवलेला आहे। आता आपण त्याचा चिवडा करणार आहोत, म्हणून मग मी दाणे पण त्याच तेलात तळून घेते। आता याच्यामध्ये सेंधव मीठ घातलंय, पिठी साखर घातलेली आहे आणि तिखट आपण आपल्या आवडीनुसार हे प्रमाण घालू शकतो।
दाणे जे तळून घेतले त्यामध्येच मी बदाम देखील तळून घेतले, यात काजू मनुका देखील आपण घालू शकतो। आणि असा जर बटाट्याचा किस तळून ठेवला ना आणि चिवडा केला तरी तो 8 दिवस हवाबंद डब्यात चांगला राहतो। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या, लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा। आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह, वैशालीज इझी रेसिपीमध्ये। वाळवणाचे जर अधिक पदार्थ तुम्हाला अजून माहित असतील तर मला कमेंट्समध्ये त्याची रेसिपी नक्की सांगा।